आज खूप दिवसानंतर आहे ना बाहेर चालले होते ना मी, कारण मी कधी जात नाही. क्रिशाचे पप्पा मला सगळंच आणून देतात ना. आज त्यांना यायलाही उशीर होता आणि शेंगदाणे नव्हते ना. आता मग आमच्या शौर्याला शेंगदाण्याची चटणीच खायची होती ना. मम्मी तू चल ना म्हणे. मग काय आली ना मला दुकानात घेऊन आणि मग शेंगदाणे वगैरे घेतले. मला तू जास्त कुरकुरेने घेऊन दिले ना, त्याचमुळे मला भांडत होती. घरी आले तर इकडं क्रिशा मॅडमही रडत होते ना आमच्या. काय तर मम्मी तू एकटीच गेली, मला नाही नेलं. मग आता तिलाही थोडंसं घेतलं, मस्त तिचा लाड केला. मग छान छान असं तिला खेळवलं आणि मग खेळण्यात गुंतल्यावर आपलं स्वयंपाकाला लागायचं होतं ना. इकडं मग शेंगदाणे आणि आता खाली गेलं म्हणजे बायका काहीतरी आणतातच ना दुकानातून. मग असं स्क्रब वगैरेही घेऊन आले होते ना, लगेच आपलं स्वयंपाकाला लागले होते. मग आता शेंगदाणे भाजून घेतले होते, हिरव्या मिरच्या लसणही भाजून घेतला होता ना. लगेच आपलं जिरा मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली होती आणि शेंगदाण्याची चटणी रेडी केली होती ना. एवढी टेस्टी झाली होती ना, पहिल्यांदाच एवढी टेस्टी झाली ना खरंच. त्याच्या अगोदर एवढी टेस्टी कधी लागलीच नाही होती चटणी, काय माहिती आता असं. आणि लगेच इकडे मुगाच्या डाळीचे धपाटेही बनवलेले होते ना. मग आता सगळ्यांना जेवायला दिलं. मग म्हटलं चला आता आपणही जेवून घ्यावं ना. मग मस्त असं गरम गरम आहे ना शेंगदाण्याची चटणी आणि धपाटे छान खाऊन घेतलं होतं. आणि मग काम आवरल्यावर एकच काम, आता क्रिशाचेच लाड करायचे ना. मग चला बाय बाय, भेटू नवीन ब्लॉग.